देशभरात उद्या युद्धाच्या तयारीबाबत मॉक ड्रिल होणार आहे। मॉक ड्रिल तयारी आढाव्यासाठी बैठक सुरू झालेली आहे। केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक पार पडतेय। उद्याच्या मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। केंद्रीय गृहसचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेत आहे आणि या बैठकीमध्ये उद्या मॉक ड्रिल कशा प्रकारे केले जाईल, या मॉक ड्रिलची तयारी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे, या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला जातोय। तर दरम्यान मॉक ड्रिलच्या तयारीबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत आणि देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले गेले आहेत। तिथेच आपण बघतो दिल्ली सहित वेगवेगळ्या जागी सुरक्षा चोख अशी व्यवस्था दिसून येते आहे। सध्या मी दिल्लीचं दिल सांगितलेल्या कनॉट प्लेसवर आहे आणि तिथे तुम्ही बघितलं तर दिल्ली पोलीस मोठ्या प्रमाणावर जे आहे इथे डिप्लॉईड झाली आहे। आपल्याला माहिती आहे गृह मंत्रालयाच्या आदेशाने देशभरात 270 पेक्षा असे जिल्हे आहेत जिथे 7 मे रोजी मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल करण्याचा आदेश आहे। त्याच बरोबर आपण बघतो तर सुरक्षा यंत्रणा ऑन ग्राउंड कुठे ना कुठे चोख अशी व्यवस्था ही दिसून येते आहे आणि असंच देशभरातही सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि 7 मे रोजी जी मॉक ड्रिल होणार आहे, 7 मे रोजी जी मॉक ड्रिल होणार आहे त्याच्याच पहिले आपण इथे ही सुरक्षा व्यवस्था ऑन ग्राउंड बघतो आहे। दिल्लीच्या कनॉट प्लेस एरियावरून मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।